कौलव तालुका राधानगरी इथं शेतकरी युवक व महिला मेळावा भाजप पक्ष प्रवेश या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी राधानगरी पंचायत समितीचे माजी उपसभापती रवीश उदयसिंह कौलवकर यांच्यासह काँग्रेस कार्यकर्त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला। उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, समरजित सिंह घाडगे, राहुल देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्ष प्रवेश करण्यात आला। भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर रवीश कौलवकर यांनी गोकुळच्या निवडणुकीत आमच्या लोकांनी आमच्यावर दगाफटका केला, परवा झालेल्या कारखान्याच्या निवडणुकीमध्ये झालेला पराभव या कारणांमुळे भाजपमध्ये पक्षप्रवेश केल्याचं सांगितलं। 2 वर्षापूर्वी झालेल्या गोकुळच्या निवडणुकीमध्ये देखील कुठेतरी आमच्याच लोकांनी, आमच्याच काँग्रेसच्या लोकांनी, काही लोकांनी त्यावेळेला आमचा दगाफटका केला आणि परवा झालेल्या कारखान्याच्या निवडणुकीमध्ये जो पराभव झाला तो माझ्या मनाला एक चटका लावून जाणारा एक प्रसंग होता। माझा स्वभाव असा नाही की एखाद्या लढाई आपण हारलो तर त्यावेळेला रडत कुठं जाऊन बसावं आणि ह्याच्यावर पण दुसऱ्याने तोडगा काढावा आणि मग माझं समाधान मानवं। माझा स्वभाव निश्चित असं नाही। आजपर्यंत ज्या पद्धतीने आम्ही कार्य करत आलो, माझे तरुण सहकारी असतील, ज्येष्ठ लोक असतील, माता भगिनी असतील, त्यांच्यासाठी जे आम्ही आजपर्यंत कार्य करत आहोत ते कार्य करताना जर आम्हाला पुढे ताकद पाहिजे असेल तर अशा प्रकारच्या संगतीमध्ये राहणं मला तरी योग्य वाटत नाही, असं मला या गेल्या काही दिवसामध्ये वाटत होतं। आणि म्हणूनच गेले 1-1.5-2 महिन्याच्या चर्चेनं आजचा जो हा प्रसंग आपण आज अनुभवत आहोत, हा जो भाजप पक्ष प्रवेशचा आपण निर्णय घेतला, ते सर्व सहमतीनं खालच्या कार्यकर्त्यांबरोबर चर्चा करून आणि वरील भाजपचे जे ज्येष्ठ नेते आहेत राज्य आणि जिल्हास्तरीय त्यांच्याबरोबर चर्चा करून आम्ही शेवटला हा तोडगा काढला की आम्ही बिनशर्त भाजपमध्ये आज प्रवेश करत आहोत। दरम्यान ग्रामस्थ व कार्यकर्त्यांनी मेळाव्यास मोठी गर्दी केली होती। यावेळी माजी मंत्री भरमू अण्णा पाटील, राहुल चिकोडे, डॉक्टर सुभाष जाधव, विलास जाधव, हंबीराव पाटील, दत्तात्रय मेडशिंगे, सविता पाटील, ऋतुजा पाटील आदी उपस्थित होते।